आपण नाही आता पटायाला बाय बाय म्हणून आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघालोय, म्हणजे बँकॉककडे निघालोय. बँकॉककडून आपण फुकेटकडे पण जाऊ शकतोय. नाही पण आता बस स्टँडला चाललोय. मित्रांनो हे आपले भाऊ भेटलेत. कुठले तुम्ही? मुंबई ना का? मित्रांनो तर फायनली पोहोचलोय आपण. पण लई त्रास झाला मला, असं उलटी व्हायला लागले का व्हायला लागलं. इथे आल्यानंतर अशा प्रकारची रूम आहे. पटाया थायलंड मध्ये स्वागत आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो फायनली आपण आज पटायाला बाय बाय म्हणून पुढच्या प्रवासाला निघतोय, म्हणजे बँकॉकच्या दिशेने निघतोय. मित्रांनो पटायातलं जेवढं पण दिवस होते ते चांगले होते. एक पर्यटन स्थळ आहे ते पाहिजे आज आणि निघायचं. हे अशा प्रकारे डोरमॅट्री होती, तुम्ही पाहू शकताय. ह्याच्यात टोटल 16 बेड होते. 4 आणि 4 असे 16 बेडचं कंपार्टमेंट होतं. अशा प्रकारे ह्या बेडवर मी राहिला होतो. तर काय राहिलं का नाही, काय राहतंय का काय ते चेक करून जायचं, नाही तर आपल्याकडून काही पण राहू शकते. अशा प्रकारे आहे. आणि इकडं ही बाल्कनी होती. इथं AC वगैरे आहे. अशा प्रकारे इकडं 4 आणि इकडं 4 अशा प्रकारे इकडून चांगलं दिसत. तर चला मित्रांनो फायनली निघतोय. ओके बाय बाय मित्रांनो. तर फायनली आपण इथनं निघतोय आता. तर हे भाऊ होता, त्या भावाला येसपर्यंत थांबतो. इथं बघा पूल वगैरे होता. वरती टेरेसवर पण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की बसायला वगैरे जागा चांगली, तिथं लोक निवांत बसतात. पहिलं तर तो भाऊ येऊ द्या, त्याचे पुढून काही प्रोसेस असेल जायची ती पूर्ण करून आपण मग निघूया. हर माझं मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आता पटायामध्ये आणि फायनली आपण नाही युरोपियन हॉस्टेलमध्ये जवळपास खूप दिवस राहिलो आणि फायनली आपण निघतोय. तर हा भाऊ होता. तर हे भाऊ हे हॉटेल पाहतो. तर हे भावाने काही दिवस आपले पैसे पण घेतले नाहीत. तर ह्याला भेटून खूप भारी वाटलं. आणि म्हणजे माणसं पण चांगली होती, जी बाहेरची सगळी युरोपमधली. मला नाही फक्त मी एवढे दिवस राहिलो, मला कालच एक फक्त आपल्या इथलं पोरगं भेटलं हिमाचलचं, बाकी कोणच नव्हतं, बाकी सगळी युरोपियन होती. तर ह्या भावाला भेटून चांगलं वाटलं. नाईस टू मीट यू ब्रो. Nice to meet you. Thank you for helping. Thank you for helping me. Yes, you're welcome, bro. Okay. Welcome to Thailand. Thailand is amazing, you know. Yes, welcome to European hotel. Everything is good, man. Yes, bye bye. तर मित्रांनो अशाच प्रकारे लोक मदत करत असतात. भाऊने आपल्याला मदत केली, म्हणजे खूप मदत झाली आहे माझी. तर त्याला भेटून भारी वाटलं. फायनली निघालो. ओ ब्रो चलो चला, ह्या सगळ्यांना बाय बाय म्हणून निघतोय. वेअर आर यू फ्रॉम? टेल युअर कंट्री अँड नेम युअर नेम. I got to go. ओके. वेअर आर यू फ्रॉम सर? We are from Germany. ओके. व्हॉट इज युअर नेम? My name is Ron. ओके. Moin, I come from Germany and my name is Nico. ओके. यू आर गुड. Oh, really good. Really good. ओके ओके. चला मित्रांनो, ह्यो मला कधी भेटला ना ते भाऊ नाही मला म्हणायचा यू आर गुड, यू आर ओके असं विचारायचं मला, म्हणजे माझी सारखा ही करायचा. तर चला जाऊ दे, आता निघतो इथनं फायनली. मित्रांनो तर फायनली 7-Elevenमधनं आज पण बिस्किट घेतलंय. बिस्किट खाऊया आणि जाऊया पुढं. मित्रांनो तर फायनली आपण पटायाला बाय बाय म्हणून निघालो. ते ट्रूथ ऑफ सेंचुरीला नाही जात मी, त्याची माहिती तुम्हाला सांगाल मी काय नाही नक्की. मला नाही जायची इच्छा तिकडं. चलो मला आता परत बँकॉकला जायचं आहे. मग फुकेटला जायचं जमलं ना तरी जाईल मी. मित्रांनो तुम्ही कधी असं मंदिर पाहिलंय जे संपूर्णपणे लाकडाचं आहे आणि त्यात एक लोखंडी खिळा पण वापरला नाही? तर चला मग आज मी तुम्हाला घेऊन जातोय थायलंडमधील अशाच एका मंदिराला. त्याला ट्रूथ ऑफ सेंचुरी म्हणून ओळखलं जातं. पटायामध्ये समुद्र किनाऱ्यावर उभं असलेलं हे भव्य मंदिर 125 मीटर उंच आहे. याच्या सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथील प्रत्येक कोरीव काम हाताने केलेलं आहे. हे मंदिर म्हणजे कला आणि तत्त्वज्ञानाचे एक अद्भुत संगम आहे. येथे तुम्हाला हिंदू बौद्ध संस्कृतीची झलक पाहायला भेटते. आजही याचं काम सुरू असल्यामुळे सुरक्षेसाठी प्रत्येकाला असं हेल्मेट घालावं लागतं. आणि हो, येथे येताना योग्य ड्रेस कोड पाळणं अनिवार्य आहे. येथील शांतता आणि समुद्र च्या लाटांचा आवाज मनाला सुखद अनुभव देतो. मित्रांनो तर चला आता जाऊया आपण बँकॉककडे. तर बँकॉककडे जाण्यासाठी आपल्याला पहिलं तर बस स्टँडला जायला लागेल. त्यासाठी बस स्टँडपर्यंत जास्तपर्यंत आपल्याला कोणाला तरी लिफ्ट मागायची. तर हा भाऊ थांबलाय. हा भाऊ आपल्याला लिफ्ट द्यायला तयार झाला आहे. तर हा भाऊच्या गाडीवर बसून जाऊया. पण भाऊ म्हणतोय की मला अगोदर एक पार्सल डिलिव्हर करायचं आहे.
पार्सल डिलिव्हर केलं की मी तुम्हाला बस स्टँडला सोडून येतो. म्हणजे त्याचं काही काम नाही आहे बस स्टँडपाशी, तरी पण तो आपल्याला बस स्टँडपर्यंत सोडायला येणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे चांगली माणसं प्रत्येक ठिकाणी आहेत, फक्त आपल्याला ते शोधायला लागतात. तर चला जाऊया इनसाइड दॅट. ओके मित्रांनो, ओके थँक्यू. तर मित्रांनो, यांनी आपल्याला इथपर्यंत लिफ्ट दिली, धन्यवाद त्यांचं. आपण आता बस स्टँडला चाललोय. चलो, मला तर त्या गल्लीतनं आले का वाटत होतं बस स्टँडला, पण बघूया. मित्रांनो, थायलंडमध्ये रोड क्रॉस करणं लय अवघड आहे. लय फास्ट गाड्या चालवते ती. सिग्नल लागला का? मित्रांनो, तर फायनली बस स्टॉपला आलेलो आहे आता. मित्रांनो, तर फायनली पटाया बस स्टॉपला आलोय. बघूया काय होतं. चाललोय आता पटायामधनं बँकॉकमध्ये. तर तिकीट काढतोय. 1 तिकीट मॅम. 1 131 बातचं तिकीट आहे. अशा प्रकारे आहे. मित्रांनो, 140 रुपये बाद दिले होते मी, तर आपल्याला तिकीट भेटले आणि पैसे सुट्टे भेटले बाकीचे. तर चला, बस कुठे? 131. हां घेऊ का? तुम्हाला येईल आवडतं का? येईल का नाही? तुम्हाला आवडतं यायला व्हिडिओमध्ये का नाही? तर आपले काही मित्र भेटलेत, त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडतंय का नाही अगोदर विचारायला पाहिजे. ओके. बरेच जणांना आवडत नाही पटायाला आल्यावर. हां, तर मित्रांनो, हे आपले भाऊ भेटलेत. कुठले तुम्ही? मुंबई ना का? तर 3 जण आलेले. तर हे इथं आपल्याला बस स्टँडला भेटले. तेच आपल्याबरोबर पण बसमध्ये असणार आहे. चला बाय बाय बाय. मित्रांनो, तर फायनली आलोय आपण आता बस स्टँडला. तर तुम्हाला बसताना दाखवतो कशी काय. तर अशा प्रकारचं बस स्टँड आहे. छोटंच बस स्टँड आहे. मोठं बस स्टँड पटायाच्या बाहेर होतं. तिथं जायला लय एफर्ट, म्हणजे मला लिफ्टच भेटत नव्हती तिकडं, म्हणून मी इकडं जवळच्या बस स्टँडला आलो. मला एक जणांनी तिथं लिफ्ट दिली, त्यामुळे आलोय. तर चला, आल्यानंतर जाऊया आपण बसमध्ये. बसचा नंबर काय आहे आपल्या? सीट नंबर 27 आहे. 1:10 बस आहे. बस नंबर काय आहे? चलो ठीक आहे. मित्रांनो, तर बस स्टँडवर आलो आहे. तर इथं काय ते खायला घेऊया. खायचं काय ते घेऊया, कारण खायला काय खाल्लं नाही मी सकाळपासून. बिस्किट खाल्लं एक तेवढं. आपल्या खाण्यासारखं काय? สามีคุณอ่ะวันหยุดอยู่ที่ตรงนี้แล้วเขาขึ้นไปข้างบนผมขึ้นตามไม่ได้นะงานผมแค่นี้ที่แมนชั่นผู้หญิงนะ โรงเรียนไหนแถวไหน รามคำแหง 65 รามคำแหงก็คือนักศึกษาบอกว่าตอนนี้ผมอยู่รามคำแหง 15 How much for ma'am ขึ้ this? นไปบนแมนชั่นนี้แล้ว ค่ะ ผมขึ้นไปไม่ได้เพราะเขาไม่ให้ผมขึ้น ใช่มันผิดกฎหมาย โอเค คุณต้องมาเอง मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे घेतले. ओके 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 थँक्यू. आय एम नॉट टेकिंग यू. माझं तिकीट गेलं असतं. थँक्यू. आपली बस कुठं लागली बघू द्या, यांना विचारू द्या. मॅम, मित्रांनो, तर फायनली आपली बस निघाली. तर बसचा टाइम झाला. हेच आहे का बरोबर राईट बस आहे का बघू द्या. मग मी पण काढतो कॅमेरा. दिस इज ओके. खरं महादेव मित्रांनो, तर मित्रांनो, मी आहे आता पटायामध्ये आणि पटायामधनं आपण बँकॉककडे चाललोय. ते पण प्रवास नाही आपला आजचा, बसचा प्रवासच नाही. तर बसला आपण 131 बातचं तिकीट काढलं होतं. तर तुम्हाला इथली बस दाखवतो कशी आहे. तर मित्रांनो, असे आपल्या इकडं असतं तसंच खाली बॅग वगैरे ठेवायसाठी जागा आहे आणि इथं अगोदर तिकीट काढायला लागतं आणि तिकीटावर तुमचं सीट नंबर वगैरे सगळं येतं आहे. तर चला बसाला जाऊ द्या, तुम्हाला अगोदर बाहेरनं बस दाखवतो. ही अशा प्रकारची बस आहे आणि इथनं ह्याच्यात आपण आतमध्ये जायचं. आता AC बस असते पूर्ण. चलो,
अशा प्रकारचं तिकीट असते बघा माझं 1 वाजून 10 मिनिटांनी हलणार आहे आणि 27 नंबरचं सीट नंबर आहे माझा. मित्रांनो आलोय आता इथं मला व्हिडिओ एडिट करायचा आहे तर करूया. यूट्यूबला व्हिडिओ येईल म्हणजे. पटायालाही भारी होतं, मला सोडायची इच्छा नव्हती यार. आजच्या दिवस थांबायला पाहिजे होतं असं मला वाटतंय. का गडबड झाली यांची? पुढं मागं का काय त्यात? हे बघा हे सगळे विदेशातलीच आहेत. कुठल्या देशातली आहेत काय माहिती. Let's go. How'd it go? Nice. तेव्हा मित्रांनो बंद करू का मी? मला वाटतं इथं लय गडबड झाली. तुम्हाला मी जागेवर बसल्यावर दाखवतो आता. त्यांची काय गडबड चालली काय का नाही बाबा. चुकीच्या जागेवर बसतात आणि परत मग एखादं दुसरी आली की उठतात. Can you give me your wallet? We have to pay 40 baht. Okay. मित्रांनो तर फायनली बसलोय. ही पाहू शकता 27 नंबरचं सीट नंबर आहे. आपल्या शेजारी आता कोण आहे काय माहिती. मोकळत असायला पाहिजे मग मजा येईल मला. ते बसलो होतो तर आपले भाऊ जे आहेत जुन्नरचे त्यांनी सँडविच दिले. भाऊंनी सगळं सँडविच वगैरे इथनंच खरेदी केली. भूक लागली की खायला काय. ओके ओके आय विल. मित्रांनो तर फायनली बस हल्ली आता आपण फायनली पटायापासून बँकॉकच्या दिशेने निघालोय. तर चला जाऊया. मॅक्स टू मॅक्स 2 ते 2.5 तासाचाच प्रवास आहे, जास्त नसतोय. लिफ्ट मागूनच जायला पाहिजे होतं खरं तर. माझी मानसिकता नव्हती आज लिफ्ट मागायची, नाही तर आपण लिफ्ट हायवेने लिफ्ट मागून गेलो असतो तरी जमलं असतं. मित्रांनो चांगली झोप लागली होती. हो झोपलोय. हे आलोय आपण होते बँकॉकमध्ये पुन्हा. झोप जाय नाही माझी. मित्रांनो तर फायनली पोचलोय आता बँकॉकला आणि आता खाली उतरायचे आपल्याला. चलो इथं मागच्यांना जाऊ द्या जरा. तर मित्रांनो हे आपले भाऊ. चला दादा चला बाय बाय. भेटूया परत कधी. तुम्ही जुन्नरला प्रॉपर राहता का? कुठं पुण्यात? नाही मी मुंबईला बोललो ना. मुंबईला का? ओके ओके चला बाय बाय. मार्केट. मित्रांनो तर इथं नाही वे टॅक्स्या लगेच आलेल्या असतात. ज्याला जो रेट परवडतोय टॅक्सीचा ते टॅक्सी घेतात अशा प्रकारचे. तर आपण काय टॅक्सी घेणार नाही, आपण जाणार बसनी. चला आलो फायनली बँकॉकला. आता बँकॉकमध्ये 5-6 दिवस मी काय करायचं काय माहिती. हे पटायात तरी चांगलं होतं. काय बुद्धी सुचली मला काय माहिती इकडे यायची. चला जाऊया. मित्रांनो ते ह्या साईडला लई तागड्या उंच बिल्डिंग आहेत. जबराट अशा उंच बिल्डिंग आहेत पण पुलांमुळं दिसा नाही. पुल आहे ना त्यामुळं दिसा नाही. इथं ते आहे का बसाय जागा? मित्रांनो तर लई वेळापासून थांबलं इथं बस स्टँडवर. काय बस भेटा नाही. तर डॉर्मेटरीचे बरेच ऑप्शन आहे पण तिथंच का नाही. मी पहिलं थांबलो होतो तिथं जेवणाची सोय चांगली आहे त्यामुळे तिथंच जायचं असा विचार आहे माझा. तर बघूया आपण तिथं 2-3 दिवस आहे, अजून 4-5 दिवस आहे, कसं 5-6 दिवस आहे अजून इथं बँकॉकमध्ये. तर तिथं आपण चेंज पण करू शकतोय. आपण बसमध्ये बसलोय आता आणि बसमधनं आपल्याला जायचे आता पुढं. जिथं आपण अगोदर थांबलो होतो ना त्या स्टॉपला जाऊन थांबायचे. त्याच हॉस्टेलला थांबायचे, कॉलेज हॉस्टेलला. तर चला जाऊया तिथपर्यंत. अशा प्रकारची बस आहे. तर उद्या पाहूया फुकेटला जायचं कसं होतं. हे आपलं बजेट किती आहे, काय होतं काय नाही. तर उद्या आपण संध्याकाळी फुकेटसाठी निघणार. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आत्ता थायलंडमध्ये. थायलंडमधील आपण बँकॉक सिटीमध्ये आणि त्यातल्या मी एका बसमध्ये बसलेलो आहे मित्रांनो. बस फुल AC आहे पाहू शकता. इथं मला थंडी वाजायला लागली. बाहेर गरमी होत होती, घाम येत होता. आत थंडी वाजायला लागली. ह्याची मला एक विशेषता वाटली की इथं प्रत्येक ठिकाणी नाही
चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे बाबा, तुम्हाला चार्जिंगला वगैरे मोबाईल लावायचा असेल तर अशा प्रकारे. फुल एअर कंडिशन बस आहे अशा प्रकारे. आणि तिकीट पण लई नाही आहे, जवळपास मी 1.5 तासाचा प्रवास इथनं करतोय तर त्याच्यासाठी 20 बाताचं 20 बात तिकीट आहे. 20 बात म्हणजे जवळपास 60 रुपयाच्या आसपास तिकीट आहे. जे अशा प्रकारे आहे तर चांगला प्रवास आहे या बसमधला. तुम्ही देखील थायलंडला आला तर बस वगैरे ह्याच्यातनं प्रवास करायला एकदम भारी असते. तर मी तर बसलोय भाऊ, मला आवडलं भाऊ. पुढं सगळं डिजिटल आहे, तिथं पण पाहू शकताय कॅमेरे वगैरे पण आहेत त्याच्यात. आणि लोकलही सपोर्टिव्ह आहे तिथली, काय अडचण नाही आहे. तर चला बाय बाय. तुम्ही पण थायलंडला येत असाल तर बसनी प्रवास करून नक्की पहा. चला बाय. मित्रांनो तर फायनली पोचलोय आपण. पण लई त्रास झाला मला, असं उलटी व्हायला लागलं कारण इतका जोरात AC होता ना, आडवा बसलो होतो मी ना, त्यामुळे मला त्रास झाला बसचा भावा. आणि लई ट्रॅफिक मला व्हिडिओ काढायची इच्छा नाही राहिली, काहीच नाही राहिली भावा. फायनली पोचलोय आता. काय येते का काय वाटतंय बघून थांबलोय थोडा वेळ, आता निघायचंय. चला जाऊन झोपाव. मित्रांनो तर आज नाही दुसऱ्या हॉस्टेलमध्ये थांबतोय. तर इथं नाही 150 रुपये ही आहे रूमची फी आहे आणि 300 रुपये डिपॉझिट आहे. तर त्याला 500 रुपये देतोय, 300 रुपये तो कधी मागाय देतोय काय माहित नाही आपल्याला. ओके, हाऊ यू गिव्ह 300? Yeah, I will give you back 300. व्हेन आय चेक आउट. Yes, sure. ओके, तर मित्रांनो 300 मागाय देतो म्हणतोय तो. तर चला चांगलं आहे हो, बघूया कसं आहे. मित्रांनो तर फायनली आलोय आपण. ओके ओके ओके, तर पहिल्यांदा ही इथनं एंट्री होते असं उघडायचं. हिअर ब्रो, आय हॅव टू रिमूव्ह माय शूज हिअर. Yes, you have to take all your shoe here. ओके Slipper is okay, but shoe is you have to take it. ओके. तर फायनली आपलं जेवण आलेलं आहे अशा पद्धतीने. तर भाऊनी धन्यवाद भाऊ, थँक्यू. तर अशा प्रकारचं जेवण आहे. तर पाहू शकताय, तुम्हाला जेवण दाखवतो मित्रांनो. चपात्या, पनीर, डाळ, पापड आणि भात आणि इथं कांदा अशा प्रकारचं आहे. तर जेवण करूया. ओके मित्रांनो, तर जेवण वगैरे झालं आहे आता. तर इथंच जेवण केलं आणि इथंच हॉस्टेल आहे, लई लांब नाही आहे, त्यामुळे काय अडचण नाही आहे. इथंच बसलं होतं जरा हॉटेलमध्येच बसलं होतं, जेवण केलं होतं तिथं. तर जाऊया आता हॉस्टेलमध्ये, झोपूया, व्हिडिओ वगैरे एडिट करूया, काय काम आहे ते सगळं करून टाकूया. ओके चलो. तर आज जरा दुसऱ्या हॉस्टेलमध्ये थांबलो आहे, तुम्हाला दाखवलंच असेल अगोदर मी, ते मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला आहे. तर आज जरा चांगल्या हॉस्टेलमध्ये, म्हणजे बेड वगैरे एकदम स्वच्छ. 150 रुपये पण स्टँडर्ड जा आहे त्याची. तर बघूया कसं आहे. मित्रांनो तर आलो आहे फायनली. हे दिसतंय का, बँकॉक हॉस्टेल इथं. आणि पोलॉयच्या बरोबर मधोमध हे हॉस्टेल आहे. तर इथं ही पण एकदम स्टँडर्ड आहे. इथं थांबलो आहे, तर त्यासाठी आपल्याला त्यांनी दाखवतो तुम्हाला सगळं. तर ही बॉटल पहिलं साईडला करायला लागेल. हे असं इथपर्यंत हॉटेलपर्यंतच लोक येऊ शकतात, इथनं वरती जाऊ शकत नाही. तर इथनं वरती जायसाठी तुम्हाला ही असं दिलंय चावी. तर त्याला ही इथं लावलं की उघडते. हो इथं ओपन कसं उघडते. Bro, how is open? This key, how work? Lock, first lock. Okay. This side. I will try. तर मित्रांनो, बेंडिंग. तर आता परत ट्राय करू. ओके, अशा प्रकारे आहे. मला वाटलं गंडकी स्कीम आहे का काय, अशा पद्धतीने आहे. इथं आंघोळीचं वगैरे नियोजन दिसतंय. म्हणजे मित्रांनो, तो इथे आल्यानंतर अशा प्रकारची रूम आहे. ओके, दिसली का तुम्हाला?